नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आता पहिलंच भाडं आहे, माणसं सोडायची आहेत. तर मी आता माणसं सोडली तिथे बागेमध्ये आणि झाले 50 रुपये सकाळच. तर मग तिथून आलो रेशनवरती आणि रेशनवरती बघा आजीबाई रेशन न्यायला आले. तर आता त्यांना घेऊन जातो उंबऱ्यामध्ये. तर आज रेशनवरती चांगले जरा पैसे झालेत. तर मग तिथून आलो मी पुढे संकेतच्या घरी, माझ्या मित्राच्या आणि संकेतच्या आई. तर त्याच्या घरी आलो, त्यांना पण त्यांचं भाडं होतं. तर मग तिथून पुढे त्यांना सोडलं आणि मग आपलं नेहमीचं शेती फार्मचं भाडं सोडलं आणि तिथून आलो मी लोखंडेवाडीमध्ये. तर आपला CNG कमी वाटत होता म्हणून म्हटलं आता CNG पण भरून येतो. तर मी लोखंडेवाडीतून शॉर्टकटमध्ये आलो डायरेक्ट पातळचे येते आणि तिथून चाललो आता पालीला. तर आलो पालीच्या CNG पंपात. बघूया आता काय प्रेशर कसा भेटतोय तो. तर आपली गाडी आता नंबरात टाकतोय. तर CNG आता चांगला प्रेशर भेटला, 284 रुपये झालेत. मग आलो, हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि तिथे आलो भाडं घेऊन. तर तिथे थांबलो होतो. तर त्यांना तिथून जायचं होतं दुसरीकडे. तर चाललो आता मी त्यांना घेऊन. तर तिथून यायला थोडा उशीर झाला, काळोख झाला होता. तर मग आपल्याला जायचं होतं टिक्क्यामध्ये रेसलला नमानाच्या. तर झाला उशीरच. तर आता पटपट जातो, आंघोळ वगैरे करून आता मग टिक्क्यामध्ये जाऊया. तर जाताना स्वामींचं जरा गाणं लावलं. तर आलो घरी, पटपट जेवलो वगैरे सगळं झालं आणि आपला कीबोर्ड आता नीट पॅकिंग करून घेऊया बॅगमध्ये. तर जायला उशीर झाला आहे. तर सगळी पॅकिंग झाले, वायर वगैरे घेतले, सर्व झाले. तर इथून जाऊया आता टिक्क्यामध्ये आणि सोबत आपला भाऊ येतोय. तर त्यांना घेऊन जातोय मी आता. तर सर्व सामान आता रिक्षामध्ये भरलं आहे. तर चला निघूया रेसलसाठी. तर आलो, पोचलो तिथे. तर इथे आपली रेसल होणार आहे. तर मधला व्हिडिओ काय बनवता आला नाही. तर घरी यायला वाजले 12:30. तर खूपच उशीर झाला आहे, सकाळी परत उठून भाड्याला जायचं आहे. तर म्हणजे चला बाय, गुड नाईट. तर भेटूया उद्या.